शिक्षक बंधू भगिनींनो नमस्कार. इयत्ता पहिली पुनर्रचित पाठ्यपुस्तक प्रशिक्षण 2000च्या निमित्ताने आपण इथे एकत्र आलेला आहात. आपलं पहिल्यांदा स्वागत. प्रशिक्षणाच्या शीर्षकानुसार पाठ्यपुस्तक हा प्रशिक्षणाचा चेहरा आहे आणि कुठल्याही व्यक्तीकडे आपण बघितलं की पहिल्यांदा आपलं लक्ष चेहऱ्याकडे जातं. पण चेहरा नुसता चेहरा आधांतरी राहू शकत नाही. या चेहऱ्याला आधार लागतो. चेहऱ्याला आधार आहे. पहिला आधार मानेचा. आता मानेचे दोन भाग, एक पाठीमागचा भाग आणि एक पुढचा भाग. पाठीमागच्या भागामध्ये मणके असतात आणि ते मणके मानेला आधार देण्याचं किंवा चेहऱ्याला आधार देण्याचं काम करतात. पाठ्यपुस्तकाच्या दृष्टीने हे मणके म्हणजे अध्ययन निष्पत्ती आणि पुढचा भाग म्हणजे गळा, जे आत उतरवायचं काम करतो. आणि हा गळा म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या दृष्टीने अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रिया. म्हणून पाठ्यपुस्तकाची प्रथम ओळख करून घेण्यापूर्वी पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीलाच आपल्याला दिसेल की अध्ययन अध्यापन प्रक्रिया आणि अध्ययन निष्पत्ती दिलेल्या आहेत. यामागचं कारण मी आपल्याला सांगितलेलं आहे. मानेला आधार आहे धडाचा. पाठ्यपुस्तकाच्या दृष्टीने हे धड म्हणजे शिक्षण हक्क अधिनियम म्हणजेच RT 2010 ह्या त्याची पण आपल्याला ओळख करून घ्यावी लागेल. या धडाला जोडून दोन हात असतात. आता मी डावा उजवा असं म्हणत नाही. एक हात म्हणजे महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा म्हणजे SCF 2010 आणि दुसरा हात म्हणजे मूल्यांची रुजवणूक. हे दोन्ही बॅलन्स करण्याचं काम करतात. धडाला आधार असतो पायाचा. हे पाय म्हणजे पायाच बेस हा पाया आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा म्हणजे NCF 2005. म्हणून पाठ्यपुस्तकाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्यापूर्वी म्हणजे पुस्तकातील आशयाची मांडणी आणि आशय मुलांच्या गळी उतरवण्याची पद्धती म्हणजेच अध्ययन अध्यापन प्रक्रिया या घटकांची ओळख करून घेण्यापूर्वी पाठ्यपुस्तकामागील तात्विक बैठक म्हणजे वैचारिक बैठक समजून घ्यावी लागेल. आणि ही वैचारिक बैठक ज्या आधारभूत घटकांच्या आधारे तयार झालेली आहे त्या आधारभूत घटकांची ओळख प्रथम करून घेऊया. आता माझ्या या प्रास्ताविकामध्ये आधारभूत घटक कोणते याची ओळख आपल्याला झालेलीच आहे. तो म्हणजे NCF. कारण पायावरच इमारत उभी असते. पायाची ओळख पहिल्यांदाच झाली पाहिजे. तो जरी दिसत नसला तरी इमारतीला आधार त्याचाच असतो. आता NCFची ओळख करून घ्यायची. त्याची सुरुवात आपल्याला करावं लागेल की NCFमध्ये जी मार्गदर्शक तत्त्वं दिलेली आहेत 5 त्या तत्त्वाची आपण क्रमशः ओळख करून घेऊया. पण ही ओळख करून घेत असताना सुटी ओळख न करून घेता NCFला अध्ययन निष्पत्ती अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया आणि पाठ्यपुस्तक ह्या तिघांशी जोडून जर ओळख करून घेतली तर ती एकसंध होते आणि पाठ्यपुस्तकामध्ये ही तत्त्व कशी प्रतिबिंबित झालेली आहेत हे पण आपल्याला लक्षात येतं. त्याच्यामुळं पाठ्यपुस्तक असंच का बनवलं आहे, त्यात कुठला आशय समाविष्ट केला आहे, का केला आहे याचं पण समर्थन आपल्या लक्षात येतं. पहिलं मार्गदर्शक तत्त्व आहे ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडणे. हे का आवश्यक आहे की मूल शाळेत किती तास राहतं आणि शाळेबाहेरील जगात किती तास राहतं ह्या दोघाचा समन्वय जर साधला गेला तर शाळेत शिकलेलं बाहेर पाहता येतं आणि बाहेर शिकलेलं शाळेत आणता येतं. त्याच्यामुळं त्याचं शिक्षण सहज होतं. शाळेबाहेर आणि ह्याच्यासाठी पहिली अध्ययन निष्पत्ती पाठ्यपुस्तकात आपल्याला दिसेल. शाळेबाहेर आणि शाळेत स्वतःच्या आवडीच्या पुस्तकांची निवड करतात, वाचण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यासाठी अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया सुचवलेली आहे. ऐकलेल्या पाहिलेल्या गोष्टी आपल्या पद्धतीने कागदावर उतरविण्याची संधी मुलांना द्यावी. आता या संदर्भात ही निष्पत्ती आणि प्रक्रिया याला जोडून पाठ्यपुस्तकात ते कसं प्रतिबिंबित झालेलं आहे. पृष्ठ 6 आणि 7 वर जोडून चित्र आहेत. पाठाचं शीर्षकच आहे माझे मित्र. पण तिथे जर अध्ययन अध्यापन पाठ्यपुस्तक केंद्रित राहिलं तर आपण तेवढ्याच मित्रांविषयी बोलू. पण तसं न करता शाळेबाहेरील जगाशी जोडायचं असल्यामुळे त्याला जोडून अशी एक टीप दिलेली आहे की तुझ्या मित्राविषयी माहिती सांग. म्हणजे या निमित्ताने केवळ या छोट्या सूचनेमधून ज्ञान शाळेबाहेरील जगाशी कसं जोडलं जातं आणि मुलगा त्यात कसा समरस होतो. ओझ्याविना शिक्षण, दडपणाविना शिक्षण हे सहज घडतं. दुसरं मार्गदर्शक तत्त्व आहे घोकंपट्टीतून शिक्षणाची सोडवणूक करणे. विद्यार्थ्याला पाठांतराचं दडपण येतं. घोकंपट्टी करावी लागते आणि त्याचं दडपण आलं की ती नाही जर झालं पाठांतर तर मुलगा नाउमेद होतो. म्हणून तसं होऊ नये म्हणून घोकंपट्टीतून शिक्षणाची सोडवणूक करण्यासाठी पाठ्यपुस्तकात
सुरुवातीला काही अध्ययन निष्पत्ती, अध्ययन अध्यापन प्रक्रिया दिलेल्या आहेत आणि त्यांना अनुसरून ही पाठ्यपुस्तकामध्ये आशय समाविष्ट केलेले आहेत, पद्धती पण सुचवलेल्या आहेत. आता आपण त्यातल्या एकेका गोष्टीची ओळख करून घेऊया. ऐकलेल्या गोष्टीविषयी म्हणजे गोष्ट आणि कविता, गप्पा मारतात, आपले मत व्यक्त करतात, प्रश्न विचारतात. हे सगळं करण्यासाठी त्याला काहीही दडपण येत नाही. चित्रातील सूक्ष्म दृश्य पैलूंचे बारकाईने निरीक्षण करतात. चित्रातील व चित्रमालिकातील घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना, कृती, पात्र यांना एकसंघपणे पाहून त्याचं कौतुक करतात. परिसरातील छापील मजकूर व त्याचा उद्देश या संदर्भाने अंदाज लावतात. म्हणजे वेस्टर्न बघितलं तर आत काय असेल हे सांगतात. स्वतः काढलेल्या चित्रांची स्वभाषेतील नावे लिहितात. आता मी बोलत असताना काही निष्पत्तीची उदाहरणं आणि काही पेजेस हे पुन्हा पुन्हा आल्यासारखे वाटतील. त्याचं कारण असं आहे की ते वेगवेगळ्या अध्ययन निष्पत्तीला जोडून असल्यामुळे त्याची पुनरावृत्ती होते. आता अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया आहे. आपली गोष्ट सांगण्याची संधी आणि प्रोत्साहन द्यावे. कविता सांगून ऐकण्याच्या व त्यावर गप्पा मारण्याच्या संधी दिल्या जाव्यात. गप्पा मारत असताना पूर्णपणे अनौपचारिक वातावरण असतं. प्रश्न विचारण्याची, आपले म्हणणे मांडण्याची संधी विविध उद्देशांना लक्षात घेऊन अध्ययनाच्या विविध आयामांना इयत्तामध्ये योग्य स्थान देण्याची संधी असावी. उदाहरणार्थ, एखाद्या गोष्टीमध्ये एखादी माहिती शोधणे, घडलेल्या विविध घटनांचा योग्य क्रम लावणे, त्यांना आपल्या अनुभवाशी जोडून पाहणे. अनुभवाशी जोडताना दोन तत्त्व एकत्रित होतात. ज्ञान शाळेबाहेरील जगाशीही जोडलं जातं आणि घोकंपट्टी करायची गरज नाही. आता पाठ्यपुस्तकात याचं प्रतिबिंब कसं दिसेल? पृष्ठ क्रमांक 4, 5, 22, 40, 41, 58 आणि 59 अशी सूचना आहे. चित्र आहेत, चित्रात काय काय दिसते ते सांग. जे पाहायचं आहे ते सांगायचं आहे, म्हणजे घोकंपट्टीची आवश्यकताच नाही. पृष्ठ 8 आणि 9 बघ. चित्र बघ, ऐक, चित्राविषयी गप्पा मार. म्हणजे जे दिसतं तेच सांगायचं आहे आणि गप्पा मारण्यामध्ये पूर्णपणे स्वातंत्र्य असतं. पृष्ठ 23 चित्र बघ, त्यातल्या गमती शोध, सांग. हा अतिशय चांगला आर्टिकल या पुस्तकात समाविष्ट केलेला आहे. मुलांना काही वेगळं बघायला मिळालं की आनंद होतो आणि त्याच्यात ते गुंतून जातात. पृष्ठ 36 चित्र बघायचं आहे आणि गोष्ट सांगायची आहे. पृष्ठ 42 सांग पाहू काय काय असेल बरं यात. इथे मुलांच्या विचार प्रवणतेला संधी आहे. एक डबा बघायचा आणि त्यात काय काय असेल याचा अंदाज करायचा. वर्गातलं प्रत्येक मूल वेगळ्या वस्तूचं नाव सांगू शकते. म्हणजे त्याच्याजवळ जे आहे ते त्याला सांगता येतं. म्हणजे घोकंपट्टी करायची गरजच नाही. चित्र बघ, चव सांग. गुळाचं चित्र आहे ते पाहिजे आणि त्याला ते सर्वांना परिचित असतो गुळ, त्याची चव पण त्याला सांगता येते. इथे पाठ करायची काहीच गरज नाही. पृष्ठ 50 वाचनपाठ 3 आहे. चित्रांच्या जागी योग्य शब्द वापरून वाक्य तयार करायचं आहे आणि वाचन करायचं. पृष्ठ 52 हे वैशिष्ट्यपूर्ण पृष्ठ आहे. शब्दवाद तो ती तिच्या गटात लिही. हे करत असताना मुलांना बोलताना कुठे तो वापरायचं, कुठे ती वापरायची आणि कुठं ते वापरायचं हे चांगलंच माहीत असतं. आणि मग त्या दृष्टीने तो शब्दाचं वर्गीकरण करतो. म्हणजे कार्यात्मक व्याकरणाचा भाग आपोआपच येतो. तिथं चित्र बघ, शब्दसाखळी पूर्ण कर. म्हणजे पाठांतराची गरज नाही. पृष्ठ 53 प्रत्येक गटातील एक एक शब्द घे, अर्थपूर्ण वाक्य तयार कर. वाक्य पूर्ण झाल्यावर शेवटी प्रश्नचिन्ह द्यायला विसरू नको. म्हणजे अगदी अनौपचारिकपणे प्रश्नचिन्हाची पण ओळख करून दिलेली आहे. पृष्ठ 54 शब्द खेळ दिले. खेळताना मुलांना खूप आवडतं. शब्दात लपलेले शब्द शोध व लिही. लपलेलं शोधायचं म्हणजे शोधाला वाव, शोधक वृत्तीला वाव. पृष्ठ 64 चित्र बघ, वाक्य लिही, वाच. तर या 2 तत्वाची ओळख आपण करून घेतली. आता पुढचे 3 तत्त्व आहेत. या 2 तत्वाला जर आपण न्याय दिला तर ही पुढचे 3 तत्त्व आपोआपच होतात. तिसरं तत्त्व आहे शिक्षण पाठ्यपुस्तक केंद्रित न राहता मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी त्याचा उपयोग करणे. हे तिसरं तत्त्व. हे 2 तत्त्व जे आपण पाहिले, ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडणे आणि घोकंपट्टी शिक्षणाची सोडवणूक करणे, त्याच्यातून हे तिसरं तत्त्व साध्य व्हायला आपोआपच सहाय्य होतं. चौथं तत्त्व आहे ते म्हणजे परीक्षेच्या संदर्भात. आता परीक्षा हा शब्द म्हटला की भीती येतेच, पण त्याला आपण परीक्षा न म्हणता वेगळ्या दृष्टीने विचार करूया. परीक्षेत अधिक लवचिकता आणून वर्गातील जीवनाशी ती एकात्म करणे, असा निर्देश NCFमध्ये दिला आहे. आता याची पूर्तता आपण करतच आहोत. आपल्या सर्वांना परिचय आहे की आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची अंमलबजावणी सध्या करतो आहे. तसेच RT म्हणजे शिक्षण हक्क अधिनियम, बालकाचा शिक्षण हक्क अधिनियम, RT 2009 कलम 29(2) मध्ये बालकाच्या ज्ञान आकलनाचे व्यापक व अखंडपणे मूल्यमापन करणे
आणि त्यासाठी त्याची योग्यता वाढणे याचीही पूर्तता होईल. आता हे कशी पूर्तता होईल माझ्या नंतरच्या सादरीकरणामध्ये आपल्याला त्याची उदाहरणं पाहायला मिळतील. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे पूर्णपणे लवचिक आहे, वर्गातील जीवनाशी जोडलेलं आहे. हे आपल्याला कसं परिचित आहे तर आपण आकारिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन वापर. आकारिक मूल्यमापनाला पहिलीसाठी 70% भारांश आहे, संकलित मूल्यमापनाला 30% भारांश आहे. आणि आकारिक मूल्यमापनाची साधनं जर आपण पाहिली तर ती तुम्हाला परिचितच आहे. दैनंदिन निरीक्षण, तोंडी काम, प्रात्यक्षिक प्रयोग, उपक्रम कृती, प्रकल्प, चाचणी, स्वाध्याय, वर्गकार्य इतर. ही साधनं सगळीच वापरायची, पण आपण सोयीसाठी यातली किती निवडायची हे तुम्हाला शासन निर्णयानुसार माहीतच आहे. विद्यार्थ्यात लोकशाही मूल्य रुजविणे हे 5वं तत्व आहे. मी धडाच्या दुसऱ्या हाताचा उल्लेख केला होता, त्याच्यात मूल्याचाही उल्लेख केला होता. आता या मुख्य तत्वांच्या शिवाय NCF 2005मध्ये आणखी काही मार्गदर्शक सूचना दिलेली आहे. अतिशय महत्त्वाची पहिली सूचना आहे, कोणाही मुलात आपण आपल्या भाषेमुळे मागे पडत आहोत अशी भावना निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. एखाद्या मुलांनी त्याच्या भाषेत बोललं, रोज बोलतो त्या भाषेत बोललं तर त्याला चूक द्यायचं नाही. आणि त्याला त्या भाषेत बोलण्याची संधी जर आपण सातत्याने देत राहिलो तर मूल बोलकं होतं, शिकतं, त्याचा आत्मविश्वास वाढतो. या दृष्टीने अध्ययन निष्पत्ती कोणती विविध उद्देशांसाठी स्वतःच्या भाषेचा किंवा शाळेतील माध्यम गोष्टीचा वापर करून गप्पा गोष्टी करायला सांगाव्यात, कविता म्हणून दाखवायला सांगावी, गोष्ट सांगायला सांगावी, माहिती मिळण्यासाठी प्रश्न विचारायला सांगावे, स्वतःचे अनुभव सांगायला सांगावेत. याच्यामुळे काय होतं की त्याच्या भाषेचा तो आपोआपच वापर करतो. ऐकलेल्या गोष्टींविषयी गप्पा मारणं, मत व्यक्त करणं, स्वतः काढलेल्या चित्राची स्वभाषेतील नावे लिहिणं. उदाहरणार्थ झाडूचं चित्र आहे, पुस्तकामध्ये आपण झाडू म्हणतो, पण एखाद्या मुलांनी म्हटलं हे लोटणं आहे, तसं ते नाव सार्थच आहे. त्याला त्या भाषेत सांगण्याची संधी दिली की मी सांगतो ते बरोबर आहे, मला काहीतरी येतं, हा आत्मविश्वास त्याच्यात वाढतो. याच्यासाठी प्रक्रिया सुचवलेली आहे. आपल्या भाषेत बोलण्याचे, चर्चा करण्याचे भरपूर स्वातंत्र्य दिले जावे. मुलांच्या भाषेत बोलल्या जाणाऱ्या गोष्टी मराठी भाषा आणि इतर भाषांमध्ये पुन्हा मांडण्याची संधी द्यावी. त्यामुळे या भाषांना वर्गात योग्य स्थान मिळू शकतं. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढते, अभिव्यक्तीच्या विकासाला संधी मिळते. कथा कविता सांगून ऐकण्याच्या, त्यावर गप्पा मारण्याच्या संधी द्याव्या. मराठीतून सांगितलेली गोष्ट, कविता, गीत, कथा इत्यादी आपल्या भाषेत सांगण्याची संधी द्यावी. आता पाठ्यपुस्तकात याचं प्रतिबिंब कसं दिसेल आपल्याला? मी जी आत्ताची उदाहरणं देतो ती मागे पण येऊन गेलेली असेल, पण ती या मुद्द्याच्या संदर्भात आहेत. पृष्ठ 6-7ला जोडून तुझ्या मित्रांविषयी माहिती सांग. पृष्ठ 8-9 चित्र बघ, ऐक, चित्राविषयी गप्पा मार. पृष्ठ 35 चित्र बघ, कुत्रा व मांजर काय बोलत असतील ते सांग. एक तिथं चित्र आहे, तो मुलगा आपल्या कल्पनेने सांगतो, चित्र बघ, गोष्ट सांग. या पद्धतीने मुलाच्या भाषेला वर्गात स्थान मिळतं. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी शिक्षणाच्या सर्व पायऱ्यांवर व्यक्तिगत वाचनाची संधी उपलब्ध करून द्याव्यात. हा निर्देश अतिशय महत्त्वाचा आहे. सध्याच्या काळात आपण बघतो की TV मुळं काय झालं की मुलांचं वाचन कमी झालं आहे. हे जर प्राथमिक वर्गापासून आपण तयार करून घेतलं तर वाचनाचं साहित्य समोर असलं की मुलगा आपल्या गतीने वेळ मिळेल तसं वाचत असतो. मग या दृष्टीने कुठल्या अध्ययन निष्पत्ती सुचवल्या आहेत, कुठली प्रक्रिया सुचवली, पाठ्यपुस्तकात कुठे वाव दिलेला आहे हे आपण बघूया. परिसरातील छापील मजकूर व त्याचा उद्देश या संदर्भाने अंदाज लावतात. मला एक थोडंसं वेळ झाला तर हरकत नाही, पण एक गोष्ट तुम्हाला सांगावी वाटते की इसवी सन 2000 साली पहिलीपासून इंग्रजी सुरू झालं आणि त्याच्यामुळं मुलांना इंग्रजी वेस्टर्न पाहायची सवय झाली. तर एक दुकानदाराकडे त्यांनी एक वस्तू मागितली, दुकानदारांनी ती वस्तू दिली. मुलांनी वेस्टर्न निहाळलं आणि त्यांनी सांगितलं की हे ओरिजिनल नाही. का तर नावाचा आकार सारखा दिसत असला तरी स्पेलिंगमध्ये फरक आहे हे मुलाच्या लक्षात आलं. त्याच्यामुळं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट अध्ययन निष्पत्ती स्वरूपात मांडलेली आहे. शाळेबाहेर आणि शाळेत आपल्या आवडीच्या पुस्तकांची स्वतः निवड करण्याची, वाचण्याची संधी ते करतात. वर्गात मग काय करायला पाहिजे? वाचनकट्टा, ग्रंथालय, स्तरानुसार वेगवेगळ्या भाषांची मनोरंजक साहित्य, बालसाहित्य, बालपत्रिका, फलक, दृकश्राव्य साहित्य उपलब्ध करून द्यावे. पाठ्यपुस्तकात व्यक्तिगत वाचनाच्या संधी कुठे आहेत? पृष्ठ 28, 44, 50 आणि 70वर 4 वाचनपाठ दिलेले आहेत. जशी जशी अक्षरे शब्द परिचित होत जातील त्याच्यापासूनच हे पाठ बनलेले आहेत. त्याच्यामुळे हे पाठ मुलगा स्वतः वाचू शकतो. पृष्ठ 71वर शेवटी एक गोष्ट दिलेली आहे, ती पण तो वाचतो. आता
भाषिक कौशल्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्देश NCF-मधला जो आहे, प्राथमिक वर्गांमध्ये लिखाणाच्या क्षमता विकसित करण्यासाठी बोलणे, ऐकणे, वाचणे यांच्याशी निगडीत जाणीवांशी एकात्मपणे जोडून घ्यायचे. कल्पनाशक्तीला व सर्जनशीलतेला शिक्षण प्रक्रियेमध्ये जास्त वाव मिळाला पाहिजे. मूल आपण कल्पनाही करू शकत नाही, यापेक्षा जास्त चांगल्या कल्पना करू शकतात. सर्जनशीलता हा त्याचा अंगभूतच गुण आहे, त्याला संधी द्यायला पाहिजे. या दृष्टीने निष्पत्ती कुठली? ऐकलेल्या गोष्टींविषयी गप्पा मारतात, आपलं मत व्यक्त करतात, प्रश्न विचारतात. गप्पा मारत असताना त्याची कल्पनाशक्ती जागृत होते. चित्रातील सूक्ष्म व दृश्य पैलूंचे बारकाईनं निरीक्षण करतात. तेव्हासुद्धा आता वाचनपूर्व तयारीमध्ये हा भाग आलेला आहे. म्हणजे कुत्र्याची चित्र आहेत आणि त्याचे सावलीची चित्र आहेत. कुत्र्याचं चित्र हे दृश्य पैलू आहे आणि सावलीमध्ये ते सूक्ष्मपणे पाहायचं आहे. ह्याच्यामुळं निरीक्षण शक्तीसुद्धा वाढते, म्हणजे कल्पनाशक्तीला वाव मिळते, सर्जनशीलताही तिथे डेव्हलप होते. कथा कविता सांगून ऐकण्याच्या, त्यावर गप्पा मारण्याच्या संधी द्याव्यात असं प्रक्रियेत सुचवलेलं आहे. ऐकलेल्या पहिल्या गोष्टी आपल्या पद्धतीने कागदावर उतरवायला सांगितलं, तिथं पण त्याची कल्पनाशक्ती चालते. आता पाठ्यपुस्तकात याला वाव कसा दिला आहे? पृष्ठ 8-9 चित्र बघ, ऐक, चित्राविषयी गप्पा मार, गोष्ट ऐक, त्याप्रमाणे चित्र काढ. चित्र बघ, कुत्रा मांजर काय बोलत असतील ते सांग. हे उदाहरण पूर्वीच्या मुद्द्याला पण जोडून आलेलं होतं. सांग पाहू काय काय असेल बरे आत, हे पण पूर्वी जोडून आलेलं आहे. आणि 71 पृष्ठावर जी गोष्ट आहे, रेघ लहान झाली, आपल्या सर्वांना परिचित गोष्ट आहे. आता पहिल्या घटकाचा आपण विचार केलेला आहे सविस्तरपणे. याच्यामध्येच RT आणि SCF-मधले बरेचसे मुद्दे येऊन गेलेले आहेत. आता म्हणून हे मुद्दे मी फक्त ओझरते तुमच्यासमोर ठेवणार आहे. RTच्या संदर्भात MSCRTनी एक मार्गदर्शिका प्रकाशित केलेली आहे. त्यातल्या पृष्ठ 58वर कलम 29.2 दिलेलं आहे. 29.2चा मी आधी उल्लेखच केलेला आहे. अभ्यासक्रम मूल्यमापन प्रक्रियेसंबंधी याच्यात निर्देश दिलेले आहेत. संविधानात असलेल्या मूल्याशी प्रक्रिया अभिसंगत असावी, बालकांचा सर्वंकष विकास साधावा, बालकाचे ज्ञान क्षमता विशेष बुद्धिमत्ता विकसित करावी, शिक्षण शारीरिक व बौद्धिक क्षमतांचा जास्तीत जास्त विकास करावा, बालसुलभ व बालकेंद्रित पद्धतीने उपक्रम शोध व संशोधन माध्यमातून शिक्षण द्यावे, बालकाला भीती दडपण व चिंतेपासून मुक्त ठेवावे, याचाही मी पूर्वी उल्लेख केलेला आहे. आपली मते मुक्तपणे व्यक्त करण्यास त्याला मदत करावी. या गोष्टी आपण निष्पत्तीमध्येही पाहिल्या, प्रक्रियेमध्येही पाहिल्या आणि पाठ्यपुस्तकातल्या सूचनेमध्ये पण पाहिल्या. बालकाच्या ज्ञान आकलनाचे व्यापक व अखंडपणे मूल्यमापन करणे, त्यासाठी त्याची योग्यता वाढविणे. मी आकारिक मूल्यमापनाद्वारे हे आपल्याला स्पष्ट करून सांगितलेलंच आहे. तिसरा आधारभूत घटक जो आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा अभ्यासक्रम आराखडा SCF, थोडक्यात म्हणू 2010. कालानुक्रम जर बघितला तर 2010मध्ये हा आराखडा तयार झाला आहे. त्याच्या आधी NCF 2005मध्ये तयार झाला, RT 2009मध्ये आला आणि मग यातल्या निर्देशानुसार त्याचं प्रतिबिंब SCF-मध्ये पडलेलं आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या राज्यामध्ये प्रथमच असा आराखडा तयार करण्याचा प्रयोग झालेला आहे. या आराखड्यामुळे विद्यार्थ्यांना बालकेंद्रित शिक्षण मिळण्यासाठी कृती कार्यक्रम तयार झाला. या आराखड्यात महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या सध्याच्या पुढील काळातील गरजा लक्षात घेऊन तातडीने दीर्घकालीन नियोजन करता यावे, हाही विचार केलेला आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे हे या आराखड्याचं प्रधान कार्यसूत्र आहे. या आराखड्यामध्ये आणखी काही बाबी सुचविलेल्या आहेत. पाठ्यपुस्तक निर्मिती करताना युनिफिकेशन आणि डायव्हर्सिफिकेशन या दोन्हीचाही विचार करावा लागतो. भाषिक, भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी विविधता असतानाही पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये सामायिक आशय निश्चित करावा लागतो. त्यावेळेस विविधतेला वाव देणारा व योग्य न्याय देणारा आशयही समाविष्ट करावा लागतो. थोडक्यात गुणवत्तेबरोबरच विविधतेचाही विचार आपल्याला करावा लागतो. विद्यार्थ्याच्या पाठीवरील आणि मनावरील ओझे कमी करावे लागते. पाठ्यपुस्तकाचे ह्याचा कशी दखल घेतलेली आहे? उदाहरणार्थ पृष्ठ क्रमांक 4 आणि 5वर खेळ दिलेत. खेळ हा विद्यार्थ्याच्या भावविश्वातला महत्त्वाचा विषय आहे. खेळ म्हणजे सामायिक आशय आणि विविधता कशी आणलेली आहे? काही ग्रामीण खेळ दिलेत, काही शहरी खेळ दिलेले आहेत. निरीक्षणावरून कृती सुचवलेली आहे, गोष्टीवर आधारित चित्र सुचवलेलं आहे, संवाद सुचवलेला आहे, आत काय आहे हे सांगण्यासाठी चिकित्सक आणि सर्जनशील विचार सुचवलेला आहे, घटनाक्रम लावणे, रिकाम्या जागा भरणे, त्याच्यानंतर स्वयंअध्ययनाला चालना देणे, विद्यार्थ्याची कृतिशीलता, कुतूहल, चिकित्सक वृत्ती आणि सर्जनशीलता या बाबींना योग्य वाव देण्यासाठी पाठ्यपुस्तकात प्रयत्न करावे लागतील आणि हे आपल्याला प्रयत्न झालेला आहे. उदाहरणार्थ पाठ्यपुस्तकात शेवटी पृष्ठ 76वर
शब्द तयार करण्यासाठी कृतिशीलता, चिकित्सकृती व सर्जनशीलता लागते त्यावर आधारित एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. आता अध्ययन अध्यापनची प्रक्रिया याबद्दलही SCFमध्ये पृष्ठ 50वर निर्देश दिलेले आहेत. त्याच्यानंतर एक गोष्ट मला सुचवावी वाटते की पृष्ठ 19वर पावसाची जी गोष्ट आहे, गोष्ट ऐकून चित्र काढायला सांगायचं आहे मुलाला, पण त्याच्या आधी जर समजा आपण नाट्यीकरण घेतलं तर मुलगा सहजतेने चित्र काढू शकतो. कुत्रा मांजर संवादाचा मी मागे उल्लेख केलेला आहे. इथे पण ज्ञानरचनावाद होतो. संवाद मुलगा स्वतः सांगतो, त्याच्यामुळे संवादाची निर्मिती त्याची असते. आता शेवटचा जो महत्त्वाचा भाग आहे तो आपल्याला सांगू इच्छितो. अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया आणि अध्ययन निष्पत्ती या संदर्भात आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये 12 मुद्दे दिलेले आहेत. अध्ययन निष्पत्तीची संख्या 14 आहे. वाचायचे कसे? प्रथम अध्ययन प्रक्रियेचे मुद्दे सलग उभे वाचायचे. त्याच्यानंतर अध्ययन निष्पत्तीचे मुद्दे सलग उभे वाचायचे. आता अध्ययन प्रक्रियेमध्ये 12 मुद्दे जरी दिलेले असले तरी हे 12 मुद्दे पुरेसे नाहीत. आशयाच्या गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये आपल्याला भर टाकता येईल. त्याची काही उदाहरणं मी देतो. एकच उदाहरण वेळेमुळं देऊन मी थांबतो. पृष्ठ 76वर अक्षर कार्डे व स्वरचिन्हे, तिथं चित्रात दिलेलं आहे की अक्षर कार्ड आणि स्वरचिन्ह यांचा उपयोग करून मुलं शब्द बनवतायत असा खेळ आहे. आता जर आपण वर्गात याला जोडून जर एक प्रक्रिया जास्त जर घेतली, मुलांना गटागटात बसवायचं, त्यांना अक्षर कार्ड चिन्ह कार्ड द्यायची आणि मग त्यांना शब्द तयार करायला सांगितलं तर गटार आंतरक्रिया घडते. म्हणजे विद्यार्थी आंतरक्रिया घडते, विद्यार्थी साहित्य आंतरक्रिया घडते आणि इथे ज्ञानरचनावादही होतो. शब्दनिर्मिती मुलांचीच असते. असं आपल्याला या अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये भर टाकता येईल. मित्रांनो, कितीही जरी सांगितलं शेवटी तुमच्या कल्पकतेला बंधन नाही. तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार ताबा मिळवण्यासाठी आणखी खूप गोष्टी त्यात निर्माण करू शकता. आता पुढच्या सादरीकरणामध्ये पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून ते अंतरंगाची ओळख आपल्याला होणारच आहे. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर स्नेहा जोशी, बालभारती येथे मराठी भाषा विषय तज्ज्ञ समितीमध्ये सदस्य म्हणून काम करते. यावर्षी इयत्ता पहिलीचं पाठ्यपुस्तक पुनर्रचित झालं आहे, नवीन आहे. त्या पाठ्यपुस्तकाची ओळख आज आपण करून घेणार आहोत. माझ्याबरोबर आहे नमस्कार, मी प्राजक्ता कुलकर्णी. मी मराठी भाषा अभ्यासक सदस्यमध्ये आहे. यावर्षी पहिलीचं पाठ्यपुस्तक जे नवीन तयार झालेलं आहे त्याच्यातला माझा सहभाग आहे. इयत्ता पहिली नवीन पाठ्यपुस्तकाची पुनर्रचना झालेली आहे. मुलांच्या, आपल्या पाल्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाचा, खरं म्हणजे संपूर्ण आयुष्याची जडणघडण करण्याचा पाया म्हणजे इयत्ता पहिली. इयत्ता पहिलीच्या सर्व शिक्षकांचं, सुलभकांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या पाठ्यपुस्तकाशी आपलं नातं जिव्हाळ्याचं जोडलं जावं, त्याची संपूर्ण आपल्याला ओळख व्हावी, हा या प्रशिक्षणाचा खरा हेतू आहे आणि त्यासाठीच आपण आता संवाद साधणार आहोत. इयत्ता पहिली हा विद्यार्थ्यांच्या औपचारिक शिक्षणाचा पाया, म्हणजे इथून औपचारिक शिक्षणाला सुरुवात होते. खरं म्हणजे शिक्षण ही प्रक्रिया जन्मापासूनच असते. विद्यार्थी हा म्हणजे जन्मल्यापासूनच मुलाचं आई, वडील, आपलं नातेवाईक यांच्याशी यांच्याशी नात्यातून जे त्या अनुभव येत राहतात, त्याच्यानंतर हळूहळू कुटुंब, मग घर, मग परिसर यांच्याशी त्याचं नातं जोडलं जातं. तिथे त्यांना निरीक्षण, श्रवण आणि अनुभव या 3 माध्यमातून त्यांची अनौपचारिक शिक्षणाची प्रक्रिया खरं म्हणजे सुरू झालेली असते. कित्येक गोष्टी, कित्येक शब्द, कित्येक वस्तू अशा असतात की ज्या मुलांना माहिती असतात, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, पण ह्याला पेला म्हणतात, याला पाणी म्हणतात, मला पाणी हवं आहे. इतकं अनौपचारिक शिक्षण हे घरातल्या अनुकरणातून मूल शिकत असतं. इयत्ता पहिलीत जेव्हा मुलाला आपण शाळेमध्ये तो येतो तिथून त्याची खरी औपचारिक शिक्षणाला सुरुवात होते. म्हणूनच आपण इयत्ता पहिलीचं हे जे पुस्तक आपल्यासमोर आपण पाहणार आहात, या भाषा शिक्षणामध्ये विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानाला पूर्ण महत्त्व दिलेलं आहे. किंबहुना असं आपण म्हणूया की पूर्वज्ञानाशी जोडणी करूनच त्याची आकलन प्रक्रिया सुलभ व्हावी, पूर्वज्ञानाशी जोडणी होऊन त्याची आकलन प्रक्रिया सुलभ व्हावी
या तत्वाचा मूल आधार या पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये आपण घेतलेला आहे. म्हणजे चित्र, स्वर, ध्वनी याच्या अमूर्त रूपात जी कल्पना मुलांना आहेच तीच मूर्त स्वरूपामध्ये आणणं हे या पाठ्यपुस्तकामधलं मूळ तत्व आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण या पाठ्यपुस्तकाची रचना अक्षरगट या पद्धतीने केलेली आहे. ती नंतर आपल्याला प्राजक्ताताईंकडून कळणार आहे. आत्ता पण मी असं सांगेन की मूर्ताकडून अमूर्ताकडे, म्हणजे जे माहिती आहे त्या माहितीकडून जे माहीत नाही, जे समजलेलं नाही ते समजून घेण्याकडे अशी आपली रचना आहे पाठ्यपुस्तकाची. त्याकरता आपण एक खरोखरच किती शब्द मुलांना माहिती असतात, किती शब्दांचे अर्थ मुलांना माहिती असतील, किती अक्षरांची ओळख मुलांना जास्तीत जास्तपणे झालेली असते याचा अभ्यास करून काही अक्षरगट तयार केले. अक्षराकडून चित्राकडे, चित्राकडून शब्दाकडे, शब्दाकडून त्याच्या अक्षरांकडे आणि मग वाक्यांकडे, अर्थाकडे आणि मग वाक्यांकडे अशी रचना केलेली आहे. पाठ्यपुस्तक आपल्याला निर्विवादपणे आवडेल, आपल्यालाच नव्हे आपल्या मुलांना ते आवडेल, हाताळावंसं वाटेल, अगदी पाठ्यपुस्तकाशी खेळावंसं वाटेल असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होऊ नये. आपण या पुस्तकाची पूर्ण मांडणी काय आहे ही आता जाणून घेणार आहोत. मी सर्वप्रथम आपल्याला पाठ्यपुस्तकाच्या मांडणीच्या नंतरच्या टप्प्यांकडे आम्ही दोघीजणी मिळून तुम्हाला ती ओळख करून देणार आहोत. पहिल्यांदा पाठ्यपुस्तक हातात घेतल्याबरोबर कशाकडे लक्ष जातं बरं मुलांचं? मुखपृष्ठाकडे आणि पाठ्यपुस्तकातल्या चित्रांकडे. चित्र हा पहिलीच्या पाठ्यपुस्तकाचा गाभा आहे, प्राण आहे त्याचा. मुखपृष्ठाकडे नजर जाते. काय आहे बरं मुखपृष्ठ? आणि मुख्य म्हणजे या मुखपृष्ठाचा काय अर्थ लावला जातो? काय अर्थ लावशील प्राजक्ता याचा? एकूणच पहिलीचं मराठीचं पाठ्यपुस्तक हे बालक केंद्री करण्याचा अगदी प्रयत्न केला गेला आहे. त्याच्यासाठी मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ हे दोन्हीही रंगीत छान मुलांना आवडतील असे आकर्षक केले गेलेले आहेत. शिक्षण हे चार भिंतीतच होतं या विचाराला फाटा देऊन ते निसर्गात सुद्धा सहजगत्या घडतं याचं एक उत्तम उदाहरण मुखपृष्ठावर आलेलं आहे. मुखपृष्ठाशी आणखीन बोलायचं झालं तर शिक्षणातील समानता पण त्याच्यावर दाखवली गेलेली आहे. मुलं आणि मुली एकत्र शिक्षण घेत आहेत, छान निसर्गातून शिक्षण घडतं आहे, घेत आहेत, असं दोन्ही क्रिया या मुखपृष्ठावर दाखवलं गेलेलं आहे. मुखपृष्ठाप्रमाणे मलपृष्ठसुद्धा छान निसर्गाशी जोडलेलं गेलेलं आहे. निसर्गामध्ये मुलं मुखवटे घालून वेगवेगळ्या प्राण्यांचे, म्हणजे मुलांचं प्राण्यांशी असलेलं नातं, निसर्गाशी असलेलं नातं, झाडं, वेली, फुलं, पक्षी या सगळ्यांशी अगदी घट्ट नातं आहे याचं चित्रीकरण मलपृष्ठावर केलं गेलेलं आहे. एकूणच ना चित्र हा पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा, म्हणजे पहिलीचं पाठ्यपुस्तक हे चित्रांमुळेच मुलांच्या अधिक जवळचं वाटतं किंवा त्यांना आपलंसं वाटतं. त्यामुळे पूर्ण पाठ्यपुस्तकातच एकूण आपल्या अनेक चित्र आहेत. मग ती मोठी चित्र आहेत, छोटी चित्र आहे, फळांची, पानांची. हळूहळू ते पुस्तक पाहताना मुलांना ते कळेल. पण चित्रामुळे पाठ्यपुस्तक आकर्षण ठरतं हे निश्चित. या संपूर्ण याच्यामध्ये एक सुंदर संकल्पना आपण अशी मांडली आहे की चित्रांबरोबर पहिलं पान, पाठ्यपुस्तकाचं पहिलं पान हे माझं पान म्हणून दिलेलं आहे. माझं पानची संकल्पना काय आहे तर मुलांना स्वतःचं पुस्तक, अरे ह्यात माझं पान आहे म्हणजे हे माझ्यासाठी आहे, म्हणजे हे पुस्तक माझं आहे, माझेपणाची भावना मुलांमध्ये निर्माण व्हावी, त्या पुस्तकाशी अधिक जिव्हाळ्याचं नातं निर्माण व्हावं ह्यासाठी हे माझं पान घातलेलं आहे. या पाठ्यपुस्तकात माझं पान घालण्याच्या मागे आणखी काय हेतू आहे किंवा त्या पाठ्यपुस्तकाच्या माझ्या पानात काय काय करायचं आहे हे सांग मुलांना. हां, आता माझं पान जे दिलेलं आहे त्याच्यावर एक रंगीत गोल दिलेला आहे. तो गोल याच्यासाठी दिलेला आहे की हे माझं पान म्हणजे माझं पुस्तक आहे, त्यातलं पहिलं पानही माझंच असावं. त्याच्यामुळं त्या पानावर चित्र काढण्याचं स्वातंत्र्य मलाच असावं म्हणून ते रंगीत गोल दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मुलांनी त्याचं चित्र काढावं, त्याला हवं ते चित्र काढावं, तिथं दिसेल ते चित्र काढावं, कसंही चित्र काढलं ते स्वातंत्र्य आपण मुलांना दिलेलं आहे. शिवाय त्याच्या भोवती जी चित्रांची आउटलाईन दिलेली आहे, म्हणजे प्राण्यांच्या चित्रांची आउटलाईन दिलेली आहे, तर ती आउटलाईनसुद्धा मी रंगवायची का नाही रंगवायची, काय करायचं आहे, तसंच ठेवायचं आहे, मला हवे ते रंग द्यायचे आहेत का. म्हणजे समजा मला वाटलं की मी हत्तीला काळा रंग नाही दिला, मला आवडतो हिरवा रंग, तर मी तिथे हिरवाही रंग देऊ शकतो. अशी भूमिका शिक्षकांनी पण स्वीकारावी की मुलाला हवं तसं, हवं तेवढं आणि हवं ते पहिल्या पानावर त्याला करू द्यावं, त्याला खूप सूचना देत बसू नये.
अगदी बरोबर. हां. त्याच वेळी मुलांना हे पुस्तक माझं आहे आणि मी हाताळणार आहे बरोबर. ही भावना त्या मुलांमध्ये निर्माण होईल. मला असं वाटतं पण याच्यानंतर पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगाकडे वळूयात. अंतरंगाचा सगळ्यात पहिला जो म्हणजे आपण असं म्हणूया की पुस्तकापेक्षा चित्र, चित्रांपेक्षा गाणी, गाण्यांपेक्षा गोष्टी, एकापेक्षा एक सरस गोष्टी आहे. बरोबर. त्यातली सगळ्यात पहिली सारे सारे गाऊया. कारण शेवटी बडबड गीत ही मुलांच्या अत्यंत आवडीची गोष्ट असते. खूप लहानपणापासून म्हणजे अंगाई गीतापासून त्यांचा बडबड गीताशी संबंध आलेला असतो. त्यामुळे गाणं, रिदम, लय, ताल यांच्याशी नातं जोडून केवळ आणि केवळ आनंद घेण्याकरता पाठ्यपुस्तकामध्ये सारे सारे गाऊया या अंतर्गत आपण गाण्यांची रचना केलेली आहे. हो. त्या रचनेबद्दल छान स्पष्ट कल्पना आपण मुलांना देऊयात. हो. शिक्षकांना आपण या पुस्तकामध्ये साधारणपणे 8 गाण्यांचा समावेश केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्या खरं तर ऋतूनुसार असं आपण ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे सुरुवातीला पाऊस आहे तर आपण अगोबाई ढगोबाई हे मुलांना खरं तर गाणं माहिती आहे, त्याच्यावर नाचायला आवडतं, वागडायला आवडतं, ताल धरायला आवडतो. त्याच्यामुळं अशा गाण्यांची रचना आपण सुरुवातीला ठेवलेली आहे. सुरुवातीलाच बिरुजणीचा काळ असतो म्हणून आपण बीज अशी कविता ठेवलेली आहे. पण शिक्षकांना असं वाटलं की अशा कविता सुरुवातीला जड जात असतील तर कुठल्याही गाण्यांची रचना आपण आधेमध्ये कुठेही घेऊ शकतो. म्हणजे याच्यामध्ये पान नंबर 53वर गाडी आली चला पळा रे असं छान गाणं आहे. त्याच्यावर मुलं छान कृती करू शकतात, धावू शकतात, पळू शकतात, उड्या मारू शकतात. तर ते गाणं मुलांना गुणगुणायला, म्हणायला, ॲक्शन करायला, कृती करायला सोपं पडतं. तर आपण ते गाणं पहिल्यांदा घेऊयात. तर ते गाणं शिक्षक पहिल्यांदा घेऊ शकतात. म्हणजे शिक्षकांनी त्यांच्या सोयीनुसार आणि मुलांच्या सोयीनुसार गाण्यांची रचना फेरफार बदल केला तरी चालणार आहे. एकूण काय तर मुलांच्या भावविश्वाशी जोडलं जाणारं हे पुस्तक आहे. तर त्यांच्या कलानं आपण हे गाणी, गोष्टी या प्रकारे आपण त्यांचं घेऊच शकतो. तर या गाण्यामध्ये निसर्गातले चित्रण आहे, काही गाणी त्यांच्याशी जोडली गेलेली आहेत, काही गाणी थोडेसे रुंदावणारी आहेत, त्यांचं नवीन काहीतरी शब्द येणार आहेत. तर ते शब्द मुलांना थोडेसे परिचय करून देऊन त्यांची शब्दसंपत्ती वाढण्यासाठी म्हणून आपण या गाण्यांची रचना केलेली आहे. आणि या गाण्यांनी मुलांनी आनंद घ्यावा अशांसाठी ही रचना केलेली आहे. हे जी गाणी दिलेली आहेत तर ही प्रातिनिधिक स्वरूपातली आहेत. 8च गाणी दिलेली आहेत. खरं तर वर्षभरात 8 गाणी पुरेशी नाही आहेत. पहिलीच्या वयोगटाकडे पाहिलं तर ही 8 गाणी पुरेशी नाही आहेत. 6 वर्षाच्या मुलाला 8 काय 80 गाणी दिली तरी चालणार आहे. पण तरीसुद्धा आपलं पानांची मर्यादा आणि थोडं शिक्षकांची मर्यादा पाहून आपण गाण्यांच्या ह्याच्यामध्ये वाढ करू शकतो. मुलांच्या भावविश्वातली गाणी वेगळी गाणी घेऊ शकतो. ह्याच्यासाठी शिक्षकांकडे गाण्यांचं भरपूर संकलन असलं पाहिजे. अगदी बरोबर. कारण शेवटी गाणं आनंद देणार आहे, आनंददायी आहे. एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे की बीज हे जे गाणं आहे त्याच्यामध्ये म्हणजे इथं काय रुजतं, मातीखाली निसतं, पाण्याने भिजतं, इथं येईल छोटंसं बीज. हे गाणं देताना त्याचा जो शेवट आहे ना, इवल्याशा रोपाचं झाड होईल छान, फुलाफळांनी बहरेल रान, याच्या मागे आपल्याकडे एक कल्पना होती. ती सांग तुझी काय आहे? असं होतं खरं तर सुरुवातीचा पावसाचा काळ हा बी रुजणीचा काळ असतो. त्याच्यामुळे मुलांना बी रुजण्यापासून ते त्याचं फळ येईपर्यंत काय काय त्याच्यामध्ये बदल घडत असतात हे मुलांना दाखवून द्यायचे आहेत. त्याच्यासाठी आपण शिक्षकांना मी असं सांगू इच्छिते की त्यांनी ही जी काही निर्मितीचा आनंद जो आहे मिळणार आहे मुलांना तर तो मुलांना अवश्य द्यावा. म्हणजे मुलांना छोटंसं भांडं आणायला किंवा कुंडी आणायला सांगावी. असं नसेल परिसर मोकळा असेल तर तिथं बी रुजवायला त्यांना सांगावं. त्याच्यातून 15 दिवसांनी महिन्यांनी काय काय बदल होत आहेत ते त्यांना बघायला लावावेत आणि त्याला आळं करायचं आहे, त्याला पाणी घालायचं आहे, त्याची निगा राखायची आहे आणि त्याचं छान कशी वाढ होती हे बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे काही रोप येणार आहे, फूल येणार आहे, फळाचं झाड लावलं असेल तर छोटंसं का होईना फळ येणार आहे, हे जो बघण्यातला आनंद आहे आणि हा स्वनिर्मितीचा आनंद आहे हा मुलांना आपण नक्कीच घ्यायला द्यावा. म्हणजे गाणं एक दिलंय, बरोबर, आनंद वर्षभर घेणार आहे, पण त्याचं जी वाढ होणार आहे त्या स्वनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये मुलांनी वर्षभर सहभागी व्हावं. अगदीच. मला असं वाटतं याच्यानंतर आपण खरोखरच पहिलीच्या शिक्षण प्रक्रियेचा जो गाभा आहे तो म्हणजे अक्षर गट. आपण यानंतर अक्षर गट निर्माण कसे केले, निर्माण म्हणजे कसे ठरवले, आणि ठरवलेल्या अक्षर गटाची रचना कोणत्या पद्धतीने केली आणि मुख्य म्हणजे ते अक्षरगट कसे अध्ययनातून
म्हणजे अध्ययन कसं व्हावं, अध्यापन कसं व्हावं, या प्रक्रियेतून मुलांपर्यंत कसे पोहोचवले जावे याबद्दल थोडं सविस्तर सांग सगळं. हां, आपण आधी अक्षरगट घेण्याआधी त्याच्यासाठी आपण लेखन पूर्वतयारी आणि वाचन पूर्वतयारी हे घेणं महत्त्वाचं आहे. कारण अक्षरगट नुसताच अक्षरगट न देता आपण त्याच्यामध्ये पान नंबर 11 आणि 12 पृष्ठ क्रमांक 11-12 पासून आपण वाचन पूर्वतयारी आणि लेखन पूर्वतयारी या दोन्ही दिलेल्या आहेत. खरं तर हे सुद्धा देताना हे फक्त प्रातिनिधिक स्वरूपात दिलं गेलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की मूल ज्यावेळेस पहिलीमध्ये पहिल्यांदा शाळेमध्ये येतं तर त्यावेळेस प्रत्येक मुलाचीच पहिली काही अक्षर ओळख, तोंड ओळख असे काहीही प्रकार नसतात किंवा त्यांचं पूर्व शिक्षण किती झालेलं आहे, पूर्वज्ञान किती झालेलं आहे हे शिक्षकांना माहीत नसतं. ते समजून घेण्यासाठी आपण वाचन पूर्वतयारी आणि लेखन पूर्वतयारी अशा दोन्ही गोष्टी घेणं गरजेचं आहे. आता वाचन पूर्वतयारीमध्ये आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये असं दिलेलं आहे की चित्र दिली आहेत आणि त्याच्या सावल्या दिलेल्या आहेत आणि मुलांनी ते जोडणी करायची आहे. त्याच्यानंतर हे झालं चित्र. मग चित्रानंतर येतं चित्र आणि शब्द. मुलांनी चित्र बघायचं आहे, त्याचा शब्द सांगायचा आहे. त्याच्यानंतर येतं शब्द म्हणजे मुलांनी शब्दाचं चित्र बघायचं आहे. आपण शब्द म्हणजे शब्दाचं ते चित्र घेतो, तो शब्द जोडायचा आहे. ही झाली आपली वाचन पूर्वतयारी. आता लेखन पूर्वतयारीसाठी मूल ज्यावेळेस पहिल्यांदा लिहायला सुरू करतं तर त्यावेळेस त्याच्या मनगटामध्ये आणि त्याच्या बोटाच्या स्नायूमध्ये बळ येणं आवश्यक असतं. ते बळ जर आलं तर त्याला लेखनाचा ताण नाही पडत. मग त्याच्यासाठी काय काय तयारी करून घ्यायची आहे तर आपण बालवाडी किंवा अंगणवाडीमध्ये जीवन व्यवहार घेतो, इंद्रिय विकासाची काही कामं घेतो. तर त्या जीवन व्यवहाराच्या याच्यामध्ये काही गोष्टी किंवा काही उपक्रम असे असतात की त्याच्यामुळं मनगटाच्या स्नायूमध्ये, बोटाच्या स्नायूमध्ये आणि मनगटामध्ये छान बळ येतं. जसं की नाडी ओवणं, उशीला अभरे घालणं किंवा सुईत दोरावणं हे हस्तनेत्र समन्वयाचा खरं तर उपक्रम आहे. म्हणजे तसंच मोठ्या म्हण्यापासून छोट्या म्हण्यापर्यंत अगदी पोतीच्या म्हणीपर्यंत मुलांनी ते ओवायचं असतं. हे केल्यानंतर हस्तनेत्र समन्वयाचे आपण हे उपक्रम म्हणतो. हे केल्यानंतर मुलांना बोटामध्ये मोठे मोठे खडू द्यावेत आणि ते फळ्यावर छान गिरगटायला द्यावेत. फळा नसेल तर छान मोठं पान घ्यावं, वर्तमानपत्र घेतलं तरीसुद्धा चालेल आणि त्याच्यावर क्रेयॉननी खूप छान गिरगटायचं आहे आणि ते जोर लावून गिरगटतात. त्याच्यामुळं काय होतं की बोटातल्या स्नायूंमध्ये थोडी बळकटी यायला त्याची तयारी होते आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष आपण लेखनाला देतो आणि त्याच्यामुळं त्यांना ते सहजगत्या जातं आणि लेखनाचा ताण मुलांना येत नाही. तर या गोष्टी म्हणजे जीवन व्यवहाराच्या गोष्टी, इंद्रिय विकासाच्या गोष्टी, हस्तनेत्र समन्वयाचे उपक्रम असे सगळे याची पूर्वतयारी आधी मुलांकडून करून घ्यावी आणि नंतर अक्षरगटाकडे आपण वळणार आहोत. पण याच्यासाठी शिक्षकांनी पुरेसा वेळ घेतलाच पाहिजे. बरोबर. म्हणजे मला असं म्हणायचं की अक्षर ओळख किंवा अक्षर गट हा आपल्या पाठ्यपुस्तकाचा गाभाच आहे. बरोबर. पण त्याच्याकडे डायरेक्ट आपण जात नाही. त्याच्या आधी त्यांचं मानसिक बरोबर आणि शारीरिक वय आणि त्यांच्या त्या क्षमता म्हणजे मोटर असतील वगैरे वगैरे बरोबर या क्षमतांचा विचार करून त्याला तयार मुलाला करायचंय आणि मग त्याला अक्षर गटाकडे घेऊन जायचं. त्याकरता तू आत्ता म्हणालीस ती लेखन पूर्वतयारी आणि वाचन पूर्वतयारी ही जास्त गरजेची आहे. हा मूळ अध्ययन प्रक्रियेचा खरा पाया आहे. बरोबर. खूप छान आणि हे खूप गरजेचं आहे. हा सराव खरा शिक्षकांनी करून घ्यावा. आता तू मूळ संकल्पनाकडे घेऊन जा. अगदी. आता हे अक्षर गटांची निर्मिती अशी का बरं झाली आहे असा शिक्षकांना प्रश्न अगदी स्वाभाविक पडणारच आहे. कारण या पद्धतीनं आपण आजपर्यंत पाठ्यपुस्तकात कधीच गेलेलो नव्हतो. म्हणून या अक्षर गटाची निर्मिती आपण का केली याची मी थोडीशी पार्श्वभूमी सांगते की आपला पहिला अक्षर गट आहे क म आ ल. त्याच्यामध्ये व्यंजनं आहेत आणि स्वर पण आहेत. आता हेच अक्षरं का निवडलेली आहेत तर याचा थोडासा अभ्यास केला गेलेला आहे आणि तो पाड्यांवरती केल्या गेले 20 ते 25 वर्ष झाले. या पद्धतीचं या अक्षर गटानुसार परीक्षण करून मुलांचं निरीक्षण करून हे अक्षरगट ठरवले गेलेले आहेत. तर याच्यामध्ये या अक्षरांची निर्मिती अशासाठी केलेली आहे हे सुरुवातीचे जे पहिले 1, 2, 3 अक्षरगट आहेत याच्यातले जे अक्षरं आहेत हे मुलांच्या सारखं बोलण्यातून येतात, वाचण्यातून येतात. म्हणजे चित्रवाचनातून येतात, बोलण्यातून येतात, मोठ्या मुलांशी संवाद करताना येतात, मोठ्या ताई दादांशी संवाद करताना येतात. शिवाय बाहेर पडलोत आपण तर मुलं काय प्रश्न विचारतात, काय प्रश्नांची उत्तरं रिसीव्ह करून घेतात म्हणजे आकलन करून घेतात. या सगळ्या गप्पातून त्यांच्या भावविश्वातले पहिली जी अक्षरं आहेत त्याचे आपण अक्षरगट तयार केले गेलेले आहेत. कुटुंब, घर, परिसर या सगळ्या ठिकाणी त्यांना जो
अनुभवायला मिळतो किंवा निरीक्षण. बरोबर. आणि जे कानावर पडतं, आपण म्हणतोच ना की मूल अनुकरणातूनच खरं शिकतं. बरोबर. तिथे जेवढे अनुभव त्याला जास्तीत जास्त मिळतात त्याचा तुम्ही उपयोग करून घेतला, अक्षर गटाकरता केलेला आहे, निर्मिती करता. बरोबर. तर आता मी सांगते की अक्षरं घेण्याची जी पद्धत आहे, तर या पद्धतीनं जर अक्षरं घेतली तर मुलांचं अक्षरांची ओळख, अक्षरांचं दृढीकरण आणि त्याचं उपयोजन मुलं पुढं करायसाठी कसा उपयोग होतो याच्यासाठी मी अक्षरं कशी घेतात याचं सुरुवातीला सांगते. आता सुरुवातीचं अक्षर आहे आपलं पुस्तकातलं क. तर क मध्ये क मोठा आपल्या वर्गामध्ये फळा असतो, काळा फळा असेल किंवा व्हाईटबोर्ड असेल, कुठं कशी सोय असेल त्याप्रमाणे मोठ्या व्हाईटबोर्डवर किंवा फळ्यावर खडूनी मोठ्या अक्षरामध्ये क असा गिरवायचा आहे. मोठा काढायचा आहे, त्याला गोल करायचा आहे आणि सांगायचं की आता क तुला कुठे कुठे आढळतो, कुठल्या कुठल्या शब्दांमध्ये क आहे. मग तो क सुरुवातीला असेल, तो मध्ये असेल किंवा शेवटी असेल. जसा असेल तसं ते शब्द सगळे मुलांकडनं काढून घ्यावेत. आपणही 4 शब्दांनी सुरुवात करावी सुरुवातीच्या आणि नंतर मुलांकडनं अनेक शब्द काढून घ्यावेत. जे मुलांनी शब्द सांगितलेले आहेत त्या क च्या भोवती सगळे शब्द लिहून घ्यायचे आहेत. एकदा भरपूर फळा भरून गच्च भरून शब्द झाले की मग मुलांना वाटतं आपल्याला एवढे शब्द येत आहेत. एवढी छोटी मुलं एवढे शब्द सांगतात, फळा पुरत नाही. तर असे फळा भरून शब्द त्यांच्याकडून काढून घ्यायचे. त्याच्या पुढची गंमत अशी करायची की मुलांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुलांना आपण सहभागी करत करत आपण पुढे जाणार आहोत. त्याच्यामुळे प्रत्येक मुलाला उठवायचं. वर्गात 40 जरी संख्या असेल तरी हा उपक्रम आपण करून घ्यायचा आहे. तर क उठवायचं त्याला आणि प्रत्येक मुलाला उठवायचं आणि तू सांगितलेले किंवा इतरांनी सांगितलेले कुठल्याही 5 क ला गोल कर. असं 5 म्हणा, 2 म्हणा, 1 म्हणा, जशी वर्गाची संख्या आहे तसं मुलांना उठवायचं आणि किती शब्दांना गोल करतो ते बघायचं. म्हणजे शब्द घ्यायचा, त्याच्यातल्या क ला गोल करायचा आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 1-2 उदाहरणं अशी दाखवलेली आहेत, करून दाखवलेली आहेत. तर क ला गोल करायचे आहेत. या प्रक्रियेनंतर मुलांना वर्गाच्या बाहेर घेऊन जायचं. बाहेर घेऊन गेल्यानंतर वर्गाच्या परिसरामध्ये किंवा त्यांच्या अंगणामध्ये, त्यांच्या मैदानामध्ये जशी सोय असेल तसं. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी मोठ्या काठीनी किंवा खडूनी म्हणा किंवा हातानी म्हणा मोठा क काढायचा आहे अक्षराच्या वळणासाठी. तो क काढून घेतला, खूप मोठा क काढायचा आहे कारण त्याच्यावर मुलांना आपल्याला चालायला द्यायचं आहे वळणाप्रमाणे. मग तो मोठा क काढून घेतला, त्याच्यावरती शिरोरेघा विसरायची नाही. तो क काढायचा आणि त्याच्यावर आपण स्वतः आधी चालायचं आहे त्या क च्या वळणाप्रमाणे आणि नंतर मुलांना चालायला द्यायचं आहे. असं मुलं चालताना बघताना आपल्यालाही मजा येते आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं मुलांना पण खूप मजा येते. तर ते असं करता करता म्हणजे मूल या शिकण्याच्या प्रक्रियेत आनंदाने सहभागी व्हावं, त्याला काहीतरी करायला मिळावं, खरं तर ही अपेक्षा असते. कारण मुलांना फळ्यावर लिहायला आवडतं, मुलं शिक्षक जे करतील, ताई दादा जे करतील ते करायला खूप आवडतं. तर या सगळ्या गोष्टी त्यांना करायला द्यावा म्हणजे त्या मुलांना शिकण्यामध्ये रस येईल. तर याप्रमाणे क वर चालायला द्यायचं आहे. क वर चालून झाल्यानंतर मुलांना कमीत कमी बोटांनी 5 वेळा तरी तो क वळणाप्रमाणे गिरवायला सांगायचा आहे मातीमध्येच. माती असेल, धूळपाटी असेल, हातात खडू द्यायचा. याच्यापैकी काहीच नसेल तर हातात खडू दिला तरी चालणार आहे. मुलांना खडू लिहायला खूप आवडतं कारण शिक्षक जे करतात ते मुलांना कृती करायची असते. मग ते मोठ्या फळ्यावर द्या, खाली जमिनीवर द्या, फरशीवर द्या, जिथं शक्य असेल तिथं सगळं मुलांना किमान 5 वेळा हा क गिरवायला द्यायचा आहे. मुलं आनंदाने करतात म्हणजे मुलांना हे काम कंटाळवाणं वाटत नाही, म्हणून मुलांना हे काम करायला द्यायचं. हे झाल्यानंतर आपल्या A4 साईजच्या कागदावर, मग तो पाठकोरे असले तरी चालणार आहे, म्हणजे प्रत्येक वेळेस कोराच कागद घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे. पाठकोरे कागद असतात ते जमा करूयात आपण. त्याच्यावर मोठा क काढायचा आहे. त्या क च्या वळणावर वर्तमानपत्राचे बारीक तुकडे करायचे, ते वळणाप्रमाणे त्याच्यावर चिटकवायला द्यायचे. तसंच ज्यांच्याकडे रंगीत रंगीत हे असतील आपले घोटीव कागद असतील तर ते घोटीव कागद त्याचे तुकडे करून ते चिटकवायला देऊ शकतो. वर्तमानपत्राचे कागदाचे आपण तुकडे करून ते चिटकवायला देऊ शकतो. ही एक क्रिया झाली. त्याच्यानंतर हस्तनेत्र समन्वयातील आपल्याला जर अजून ॲक्टिव्हिटी कमी पडत असतील, उपक्रम कमी पडत असतील तर आपण त्याच्यावर डाळी चिटकवायला द्यायच्या. मोठ्या मोठ्या हरभऱ्याची डाळ आपली मोठी असते तर ती डाळी त्याच्यावर चिटकवायला द्यायच्या आणि त्या वळणाप्रमाणेच त्याच्यावर त्यांना जायला सांगायचं आहे. त्याच्यामुळे हातात वळण बसेल आणि हस्तनेत्र समन्वयातील चिटकवणे आणि त्याच्यानंतर गिरगटणे. काही ह्याच्यामध्ये पहिल्या सुरुवातीच्या अक्षर गटासाठी आपण चिटकवणे ठेवूयात, त्याच्या पुढच्या अक्षर गटासाठी आपण गिरगटणे ठेवूयात. म्हणजे 2 ओळीमध्ये अंतर ठेवायचं, मधली जागा रिकामी ठेवायची आणि तो मधली जागा तू रंगीत कर असं म्हणून क्रेयॉन हातामध्ये देऊन त्या क्रेयॉननी ते अक्षरं रंगवायची आहेत.
अशा या सगळ्या प्रक्रियेतनं बाहेर पडल्यानंतर मग प्रत्यक्षात वहीमध्ये मुलांना छोट्या प्रमाणातला जो क असतो, म्हणजे जो प्रमाण आपण छोटं घेतो त्याच्यातला क मुलांना काढायला अगदी सहज सोपा जातो, तो काढायला त्यांना आवडतो. आणि मोठे ताई दादा सुद्धा वहीमध्ये लिहित आहेत, तर आपल्यालाही वहीमध्ये लिहायला मिळालं याचा आनंद मुलांना खरं तर खूप असतो. कारण त्यांनी आजपर्यंत फक्त लिहिताना कोणीतरी लिहिताना बघितलेलं असतं, आता प्रत्यक्षात त्यांना वहीमध्ये लिहायला हे मिळणार आहे. त्याच्यामुळं या सगळ्या प्रक्रियेतून आपण मुलांपर्यंत अक्षरगट असे नेणार आहोत. याशिवाय आता असे हे अक्षरगट बरेच झाले, तर आता वेगळी काहीतरी आपण उपक्रम घेऊयात. तर हे सुद्धा मुलांना खूप आवडतं की मुलांनी काय करायचंय, पाठीमागे बसायचं, एका मुलाच्या पाठीमागे बसायचं आणि त्या मुलाच्या पाठीवर बरीचशी अक्षरं होऊन गेल्यानंतर हे उपक्रम केला तरी चालेल. तर त्याच्या पाठीवर क ली म ली, मग तो पुढचा मुलगा ओळखणार की माझ्या पाठीवर काय लिहिलंय, स्पर्शाने. म्हणजे त्याच्या पाठीवर बोटाने लिहायचं आहे, बोटाने गिरवायचं आहे आणि पुढचा मुलगा ओळखणार आहे की ते काय काढलेलं आहे. आणि अशी इंटरॅक्शन असलेली, म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा मजा येणारी अशी ॲक्टिव्हिटी आपण ही घेऊच शकतो. एक मला हे म्हणायचं आहे की अक्षर गटाच्या अक्षर ओळखीच्यासाठी तुम्ही हे सगळे उपक्रम घेता, खूपच छान आहे. पण त्याच्यात पूर्वीच आहे का, मी कदाचित थोडे मागे नेत असेल, पण एक असं चित्र आहे, त्या चित्रामध्ये अनेक गोष्टी आहेत आणि खाली, म्हणजे मी ते याच्यात पाहिलं चित्र, आणि खाली असं होतं की या चित्रामध्ये क ने सुरू होणारे किती शब्द आलेले आहेत, हो ते फक्त सांग. मग ती वाचनपूर्व तयारी म्हणायची, लेखनासाठीचा तो क्रम म्हणायचा. ऍक्च्युली ते श्रवणभेदाचा खेळ असतो हा. श्रवणभेदाचा म्हणजे सुरुवातीला क येणारं सांग, शेवटी क येणारं सांग, मध्ये क असलेले सांग. म्हणजे मुलांनी हे लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरची उत्तर द्यायची. अच्छा, म्हणजे मग हे चित्र हे एक प्रकारचं त्यांचं शैक्षणिक साधन होईल. बरोबर, की याच्यात कप आहे, कपाट आहे, कपडे आहे, बरोबर, कात्री आहे, बरोबर, हे बरोबर वस्तू आहे, म्हणजे तो एक शैक्षणिक साधन होईल ते. बरोबर आहे. याच्यानंतर आपले जसजसे अक्षरगट होत जातील तसतसे आपण त्याच्यावर एक वाचनपाठ बनवत आहोत. तर वाचनपाठामध्येची प्रक्रिया अशी आहे, अक्षरगट घेतानाच असे घेतलेले आहेत की लेखन वेग आणि वाचन वेग हा मुलांचा वाढावा आणि तो सहजगत्या व्हावा, याच्यासाठी आपण या अक्षरगटांची निर्मिती केलेली आहे. आणि त्याच्यामुळे मग पहिला अक्षरगट झाला की आपण एक वाचनपाठ ठेवलेला आहे. पुढे आपण वाचनपाठांचं असं केलेलं आहे की थोडंसं काठिण्य पातळीकडे वाढवत नेलेलं आहे. कारण असं आहे की प्रत्येक वेळेस आपणच द्यायचं म्हणण्यापेक्षा मुलांना स्वनिर्मितीचा आनंद घेऊ द्यावा, याच्यासाठी म्हणून आपण छोटे छोटे वाचनपाठ त्यांच्यासाठीच करायला दिलेले आहेत. सुरुवातीचे 2 वाचनपाठ आपण दिलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये जर बघितलं तर काका आला, मामा आला, इरा आली असे शब्द जे काही झालेले आहेत ते अक्षरं घेऊन आपण वाचनपाठ केलेलं आहे. म्हणजे पहिल्या अक्षरगटानंतरच मूल वाचायला लागणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्याच्यासाठी पूर्ण 12 खडीच त्याच्यासमोर ठेवणं गरजेचं नाही आहे. जेवढा वाचनाचा वेग पाहिजे आहे, जेवढं वाचन साहित्य वाचायला आवश्यक आहे त्यांनी, अशा छोट्या छोट्या शब्दातून त्यांच्या वाचनपाठाची आपण निर्मिती केलेली आहे. वाचनपाठाची मूळ संकल्पना काय आहे? वाचन वेग वाढण्यासाठी. मुलांना पुस्तक हाताळावंसं वाटलं पाहिजे. कारण काही शब्द मला येत आहेत, काही अक्षरांची ओळख आहे, पण मला वाचता येत नाहीये, म्हणून त्यांच्या वाचनासाठी म्हणून आपण छोटे छोटे वाचनपाठ तयार केले गेलेले आहेत. पण मग असे वाचनपाठ शिक्षकांनी खूप करायला हवेत. अगदीच, नक्की. कारण तुम्ही दिलेल्या अक्षर गटातले समजा 2 अक्षरगट झाले, बरोबर, त्या अक्षर गटात जेवढे वर्ण आहेत तेवढंच घेऊन करायचं. ते खरं म्हणजे एक खूप मोठं स्किल आहे. पण आता शिक्षकांनी मुलांसाठी हे अवश्य करावं. भरपूर शब्द निर्मिती करून घ्यावी. जसजसे अक्षरगट जातील तसतसे शब्दांची निर्मिती त्यांच्याकडून करून घ्यावी. ते सगळे शब्द वर्गामध्ये सगळीकडे लावावेत, म्हणजे मुलं वारंवार ते वाचतील, त्याचं दृढीकरण होईल. म्हणजे आपण ज्यावेळेस शेवटी मूल्यमापनाकडे जाणार आहोत तर याच्यातूनच मूल्यमापन सुद्धा सातत्यपूर्णरित्या घडणार आहे. आपण जे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणतो, तर या पद्धतीने जाणार आहे की मुलांच्या डोळ्याला सतत ते अक्षरं दिसणार आहेत आणि ती वाचणार पण आहेत. मग जो वाचनाचा आनंद आहे, वाचनाचा वेग पण वाढणार आहे. कारण मुलं अक्षरगट झाली की वाचायला शिकतात आणि नवीन शब्दांची निर्मिती पण होते. त्याच्यामुळे पहिला अक्षरगट, दुसरा अक्षरगट आणि मिळून तिसरा अक्षरगट असे तिन्ही याच्यामध्ये मिळून भरपूर शब्दसंपत्ती त्यांची वाढणार आहे. आणि ती जोडून घेण्याची जर एक विशिष्ट सवय मुलांना लावली, मी थोडं कदाचित फार पुढची अपेक्षा करते, पण ती लावली तर यमकाकडे मुलं सहज जातील आणि मग कवितेकडे जायला काय वेळ लागेल. खरंय. नवीन प्रकार मला असा पुस्तक वाचन आवडतो म्हणजे तुझं ते सहभागी वाचन. काय संकल्पना आहे ती?
खरं तर शिक्षकांनी वाचणं आणि मुलांनी ऐकणं म्हणजे मुलं फक्त श्रवणभक्तीच करतायत असं चित्र असतं वर्गामध्ये. तर मुलांनाच आपण वाचनामध्ये सहभागी का नाही करून घ्यायचं, म्हणून हे सहभागी वाचन. बरं. मग त्याच्यासाठी थोडीशी रंगीत आखणी केलेली आहे, चित्रांची आखणी केलेली आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही माझे मित्र असं जर बघितलं 11 आणि 12 पृष्ठावरचं आहे ते, तर त्याच्यामध्ये माझे मित्र असं आहे. तर ते माझे मी उदाहरण म्हणून सांगते हे की त्या माझ्या मित्रामध्ये 4 चौकटी दिलेल्या आहेत. 4 चौकटीमध्ये 4 वेगवेगळे विषय मांडलेले आहेत. तर त्याच्यामध्ये 4 चौकटींची रचना अशी केलेली आहे की मूल एकच आहे, पण त्याच्याकडे काही त्याचे छोटे मित्र आहेत, काही मोठे मित्र आहेत. तर याच्यामध्ये असं अपेक्षित आहे की शिक्षकांनी छोटे मित्रही त्यांच्याकडनं काढून घ्यायचे की त्यांचे छोटे छोटे मित्र कुठले आहेत, त्यांचे मोठे मित्र कुठले आहेत, यांची नावं काढून घ्यायची आहेत. मग त्याच्यामुळे मूल बोलतं होणार आहे, कारण हे सगळे प्रश्न जे शिक्षक विचारणार आहेत तर त्याच्या भावविश्वातले आहेत. त्याचं भावविश्व बोलतं करण्यासाठी, मूल बोलतं करण्यासाठी म्हणून अशा चित्रांची आपण रचना केली गेलेली आहे. मग पहिल्यांदा छोटे मित्र आहेत, मोठे मित्र आहेत. त्याच्यानंतर काही मित्र आकाशात उडतात म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात आपण फुलपाखरू दाखवलंय आणि मला वाटतं एक काहीतरी छोटासा पक्षी दाखवला आहे. पण आता फुलपाखराबरोबर आणखीन काय काय असतं, उडणारं जे आकाशात उडतं, फुलावर बसतं, असं काही आहे का? तर असं मुलांना बोलतं करण्यासाठी, मुलांनाच त्याच्यामध्ये खूप वाव मिळावा म्हणून आपण त्याच्यातले प्रातिनिधिक स्वरूपाचे 1-1 किंवा 2-2 उदाहरणं त्याच्यामध्ये दिलेली आहेत आणि मुलांनी खूप सांगावी अशी शिक्षकांकडनं अपेक्षा आहे. म्हणजे इतर उदाहरणं मुलांकडनं काढून घ्यावी, बरोबर. म्हणजे त्यांना बोलतं करावं. बरोबर. एक जरा वेगळा प्रश्न माझ्या मनात आला म्हणून विचारते की उडणाऱ्या गोष्टीमध्ये त्यांनी विमान सांगितलं तर चालणार आहे, कारण माझे मित्र म्हणतोय आपण, तर माझे मित्रामध्ये विमान हा माझा मित्र असू बरोबर शकतो. आहे. म्हणजे हे उत्तरही आपण अगदी स्वीकारलं स्वीकारायचं आहे. पाहिजे. बरोबर आहे. हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूल जे उत्तर देत आहे तर त्याला नकारार्थी मान कधीच हलवायची नाही. त्याचं उत्तर आहे तसं स्वीकारणं हे खूप गरजेचं असतं मुलाच्या पुढच्या पावलासाठी. Yes. जर मुलांना नकारात्मक उत्तरं त्यांची जर नाही म्हणजे त्यांना दिलं त्याचं तसं उत्तर तर मूल पाठीमागे जातं बोलायला आणि त्याला थोडासा न्यूनगंड व्हायला हळूहळू सुरुवात होते. आता खरं तर त्याचं हे पहिलं पाऊल आहे त्याचं अनुभव विश्व रुंदावणारं. त्याच्यासाठी त्याचं अधिक विश्व रुंदावं यासाठी शिक्षकांनी खूप काळजी घेणे आवश्यक आहे की त्यांच्यापर्यंत नकारार्थी कुठलीही गोष्ट पोहोचता कामा नये. सहभागी वाचन आणि वाचन पाठाच्या नंतर आणखी काय काय शब्द खेळ आहेत, बरोबर आहे. शब्द मोठी मोठी चित्र आहेत, बरोबर मोठी आहे. मोठी इन द सेन्स खूप अनुभव विश्व देणारी, बरोबर आहे. अध्ययन अनुभव देणारी या बरोबर. अर्थाने मोठी. त्याबद्दल पण थोडंसं सविस्तर आपण बरोबर आहे. बोलूया. माझे खेळ आणि माझे मित्र हे जे 2 आहेत हे सहभागी चित्र वाचनासाठी केलेले आहेत. ज्याप्रमाणे सहभागी चित्र वाचन आहे तसेच अनेक चित्रांची रचना पण आपण याच्यामध्ये केलेली आहे की ज्याच्यासाठी ही रचना कशासाठी केली तर मुलांची शब्द संपत्ती वाढवण्यासाठी, त्यांचा अनुभव विश्व संपन्न करण्यासाठी आपण या चित्रांची रचना केली. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला माझं कुटुंब घेतलंय, त्याच्यानंतर माझी शाळा घेतली कारण आता ते मूल शाळेत यायला लागलं. आता शाळेनंतर बाहेर कुठे पडणार तर एखाद्या बाजारात जाईल, त्याच्यानंतर त्याच्या गावामध्ये जत्रा भरत असेल तर जत्रेत जाईल. मग ती छोट्या स्वरूपातली असेल, आठवडी बाजार असेल, असं कोणत्याही पद्धतीचं त्यांच्यासमोर चित्र उभं केलं गेलं की त्यांच्याकडनं ते बोलायला सुरुवात करतात की मी इथं गेलो होतो, मी इथं आलो होतो, मग इथं मी हे पाहिलंय, मग मी हे करून बघितलेलं आहे, मला हे आवडलं, एखादी वस्तू ती मी घरी घेऊन आलेलो आहे. अशी सगळी मुलं छान बोलती व्हायला लागतात म्हणून आपण या चित्रांची रचना याच्यामध्ये केली गेलेली आहे. जशी चित्रांची रचना केली गेली आहे तसे अनेक शब्द खेळ केलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मूल अक्षरांशी छान खेळलं गेलं पाहिजे. मुलांनी अक्षरांच्या गमती केल्या पाहिजेत. म्हणजे आपण इथं दिलेले आहेत त्याच्यासाठी मुद्दाम 1-2 प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दिलेलं आहे की आपण शब्दांची उलटपुलट केलेली, अक्षरांची उलटपुलट केली आहे. म्हणजे आता माकड तर डकमा असं करून दिलेलं आहे आणि मग ते मूल त्याचं माकड असा शब्द तयार करणार आहे. तर असे सगळे शब्दगमती मुलांनी स्वतः पण तयार कराव्यात यासाठी शिक्षकांनी त्यांना उद्युक्त करायचं आहे. त्याच्यानंतर आपण पहिल्यांदाच पहिलीच्या पाठ्यपुस्तकामध्ये व्याकरण त्यांना परिचित करून देतोय. खरं तर व्याकरण असं म्हणून मुलांच्या समोर हा उच्चार करायचा नाहीये, पण ते सहजगत्या कसं घडेल आणि कसं सहज सुलभ होईल याच्याकडे आपण कटाक्षाने लक्ष दिलेलं आहे. म्हणजे आता मूल ज्यावेळेस शब्द बनवायला लागतं त्यावेळेस 2 शब्दांचं छोटं वाक्य मूल तयार करतं. मग आता माझं वाक्य पूर्ण झालंय तर मग याच्यानंतर काय प्रक्रिया असते तर वाक्यामध्ये शेवटी आपण पूर्णविराम देतो. मग ते 2 शब्दांचं असू देत, 3 शब्दांचं असू देत, कितीही शब्दांचं वाक्य असेल, जिथे मला थांबायचं आहे, जिथे माझं वाक्य संपतं तिथं मला पूर्णविराम द्यायचा आहे. म्हणून आपण याच्यामध्ये पूर्णविरामाची ओळख दिलेली आहे. त्याच्यानंतर मूल खूप प्रश्न विचारतं. मग जसं आपण पूर्णविरामाचं चिन्ह देतो तसं प्रश्न विचारल्यानंतर काय असतं तर ते प्रश्नचिन्ह असतं. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये पूर्णविराम, प्रश्नचिन्ह याशिवाय मुलाला तो, ती, ते
असा खेळ दिलेला आहे. तर मुलांनी तोही करून बघायचा आहे. म्हणजे आपण ते पुस्तक म्हणतो, किंवा तो तवा म्हणतो, ते पेन म्हणतो, बादली. हां ती बादली म्हणतो. म्हणजे ते या तोती त्याच्या खेळामध्ये हे सगळे शब्द त्यांनी बसवायचे आहेत. आणि मग याच्यानंतरची पुढची पायरी जी आहे तर ती आपण दुसरीच्या टप्प्यावर घेणार आहोत. तत्पूर्वी आपण थोड्या का होईना प्रमाणावर त्यांना जोडाक्षरांची पण ओळख करून दिलेली आहे. म्हणजे शब्द जर मला माझ्या म्हणायचं आहे, माझ्या पुरतं आहे, किंवा मला त्यांना द्यायचं आहे, तर हे जे त्यांना आहे, माझ्या आहे, तर या शब्दांची जोडणी कशी होते, म्हणून त्यांना आपण जोडाक्षरं म्हणतो. याची आपण थोडीशी त्यांना ओळख करून दिलेली आहे. शिक्षकांनी याचा मात्र भरपूर सराव घेणं आवश्यक आहे. म्हणजे व्याकरण असं शिकवण्याचा मुद्दा नसला हां. तरीही त्यांना शेवटी भाषा आहे. बरोबर. आणि भाषेचं अधिष्ठानच व्याकरण आहे. आणि व्याकरण हे अंतर्गत असतं, भाषांतर्गत बरोबर. असतं. याची जाणीव होण्या इतपत तयारी आपण इथंच त्यांना करून दिलेली आहे. म्हणजे पुढे पुढे ते व्याकरणाची बरोबर. दुसरी वगैरे नंतर होईल. हो. मला वाटतं या संपूर्ण चर्चेनंतर पाठ्यपुस्तकाची ओळख निश्चितपणे आपल्या सर्व शिक्षकांना झाली असेल. पाठ्यपुस्तकाशी मुलांनी खेळलं पाहिजे याचीही जाणीव त्यांना झाली आहे. बरोबर. आता खूप महत्त्वाचा मुद्दा, आता त्याला महत्त्वाचं म्हणायचं आहे का नाही या पातळीवर तो वेगळी गोष्ट आहे, पण मूल्यमापन. तर त्याकडे कसं बघायचं आपण? मूल्यमापन खरं तर पहिलीच्या टप्प्यावर आपण लेखी खूपसं ठेवलेलं नाही आहे. आपण तोंडी 70% आणि लेखी 30% आहे. तर या सगळ्या प्रक्रियेतून जाताना, पाठ्यपुस्तक शिकवण्याच्या सगळ्या प्रक्रियेतून जाताना मुलाचं सातत्यपूर्ण मूल्यमापन करायचं आहे. मूल किती नवीन शब्द तयार करतं, मूल शब्दांची रचना कशी करतं, मूल वाक्याची रचना कशी करतं, मूल जे शिकवलेलं पूर्णविराम किंवा प्रश्नचिन्ह हे त्याच्यामध्ये घालतं का, जे काही ते स्वनिर्मिती करतं त्याच्यामध्ये त्याचं उपयोजन करतं का, हे बघणं म्हणजे त्यांचं मूल्यमापन आहे. आणि नंतर 30% तर लेखी आहेच आहे. म्हणजे त्या लेखीमध्ये सुद्धा आपण असं करू शकतो की त्या प्रश्नपत्रिकेमध्ये चित्र द्यायची आणि चित्राच्या खाली त्याचं नाव तू लिही, असं करू शकतो. शब्दशोध पाट्या देऊ शकतो, शब्द साखळी देऊ शकतो. असे वेगवेगळे लेखनाचे विविध प्रकार आपण त्यांना देऊ शकतो. पण त्याच्यावर भर कमी आणि तोंडीवर भर जास्त पाहिजे, कारण त्यांची शब्दसंपत्ती वाढली पाहिजे. हे आपलं मुख्य काम आहे. समारोप करताना मी एवढंच म्हणेन की एकूण आपल्या सगळ्या चर्चेतून म्हणजे मुलांनी मुक्त होणं, बरोबर, बोलतं होणं, बरोबर, लिहितं होणं ही नंतरची स्टेज येणारच आहे. होय. पण आधी त्यांनी मुक्त होणं, जे दिसतं ते बोलणं आणि जे दिसत नाही त्याबद्दलही बोलण्याचा प्रयत्न करणं. अगदी. म्हणजे कसं की चित्रात जे दिसतं आहे त्याच्या बरोबरीने आणखी काय असेल याच्यात कल्पना कर, हे जे तू म्हणालीस, म्हणजे त्यांना कल्पना करायला लावून त्यांचा अनुभव विश्व विस्तारणं हे आणि मला वाटतं हेच मूल्यमापन आहे ना. बरोबर. जाता जाता शिक्षकांनी जर त्या मुलांच्या अनुभव विश्व किती विस्तारलं, शब्दसंपत्ती किती विस्तारली याचा अभ्यास केला तर तेच मूल्यमापन होईल. आपण आपल्या दोघींकडूनही पाठ्यपुस्तकाकडूनही विद्यार्थ्यांना मुक्त करा, बोलतं करा आणि अभिव्यक्त करा, त्यांना मोकळं करा. यासाठी आपण या सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊया. अगदीच. शिक्षक सृजनशील आहे यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. तुमच्या सृजनशीलतेकरताही तुम्हाला मनापासून शुभेच्छा. शेवटी आपल्या मुलांसाठी मी फक्त एवढंच म्हणेन, आमच्याकडून असे आपल्या मुलांसाठी शुभेच्छा की बाळांनो, विस्तारून हे पंख मनोहर, कवेत घे हे अवघे अंबर. विस्तारुनी हे पंख मनोहर, कवेत घे हे अवघे अंबर. नीलाकाशी झेप तुझी, सदैव राहो उंबरठ्यावर भक्ती. धन्यवाद.